हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मी आज ना तुमच्याशी ना इन्स्टंट असे प्रीमिक्सचे गुलाबजामुन शेअर करणार आहे. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी गुलाबजामुन कसे बनवते ते तुमच्याशी मी शेअर करते. तर तर उद्या आहे 1 जानेवारी. त्यासाठी ना मी आज माझी तयारी चाललेली आहे गुलाबजामुन बनवायचे. तर म्हटलं आता की 1 जानेवारीला आपण काहीतरी गोड करूया. तर मी कालच ना इन्स्टंट असे ना गुलाबजामुनचे पॉकेट आणून ठेवले होते प्रीमिक्सचे. ते मी आता बनवणार आहे. तर चला तर मग आता उद्या 1 जानेवारी आहे. तर सर्वात आधी ना आपलं तोंड गोड केलं पाहिजे. आपली सकाळची सुरुवात ना या गोडाने झाली तर ना आपलं अख्खं वर्ष म्हणजे तो 2026चा वर्ष आहे ना खूप छान असा गोड होईल. म्हणून मी आजच तयारी करायला घेतलेली आहे गुलाबजामुन बनवायचे. तर उद्या 1 जानेवारी असल्यामुळे मी आज स्पेशल अशी ना गुलाबजामुनची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे ना मी गुलाबजामुन इन्स्टंट मिक्स असे ना पॉकेट आणलेलं आहे. 3 पॉकेट आहेत तर याच्यातलं मी 2 पॉकेटचं करणार आहे. तर एका पॉकेटमध्ये ना 200 ग्राम असं ना हे पीठ असतं. तर चला याचं बघूया रेसिपी कशी होते ते गुलाबजामुनचे. आणि इथे ना मी दूध पण घेतलेलं आहे. आता हे दोन्ही पॉकेट मी खोलून घेते आणि नाही म्हटलं तरी 400 ग्रॅमचं हे आता मी गुलाबजामुन बनवणार आहे. तर त्यासाठी ना इथे मी गुलाबजामुनचे पॉकेट वगैरे फोडलं आणि जसे करतात त्याच्यावर पॉकेटवर लिहिलेलं असतं असं करा तसं करा. ह्याच्यामध्ये काहीच ॲड करायची गरज नाही. फक्त दूध टाकून ना आपण हे पीठ मळून घेऊ शकतो. नाही म्हटलं तरी ना एक 10 मिनटं ह्याला रेस्ट करायला ठेवायचं आणि हे पण गुलाबजामुन खूप छान होतात बरं का. आपले जसे खव्याचे गुलाबजामुन होतात ना, तसेच हे पण ना इन्स्टंट असे ना हे पण गुलाबजामुन छान तसेच होतात. तर बघूया आता मी पण हे पहिल्यांदाच बनवते. कसे होते ते मी तुमच्याशी आता शेअर करते. तर कधी याचे पण मी बनवलं नाही आहे इन्स्टंट गुलाबजामुन. तर इथे ना मी थोडं थोडं ना दूध टाकून ना मी फुलपत्राच्या साहाय्याने ना थोडं थोडं टाकून मी याचा छान असा ना गोळा बनवून घेते. नाही म्हटलं तरी आपल्याला ह्या 20 मिनिटामध्ये ना आपले गुलाबजामुन तयार होतात. तर अर्धा किलो असं ना मी घेतलेलं आहे. 500 ग्राम नाही तर मी पीठ घेतलेलं आहे. तर इथे ना मी तुम्ही पाहू शकताय छान असा ना मी याचा घट्टसर असा गोळा बनवते. कारण माझ्याकडे 3 पॉकेट होते. 200 ग्राम म्हणजे 400 ग्राम झाले आणि आणखीन एक पॉकेट होतं ते थोडंसं घेतलं. कारण आता मला अर्धा किलोचं ना हे तुम्हाला तुमच्याशी मला शेअर करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला वगैरे चिटकत नाही आहे. आणि याच्यामध्येच ना भरपूर सारं असतं. फक्त दूध टाकून आपण मळून घ्यायचं आहे इन्स्टंट गुलाबजामुन. तर खव्यामध्ये ना हे मैदा आणि रवा वगैरे घालतात. पण ह्या रेडीमेड पावडरमध्ये काहीच टाकायची गरज नाही. फक्त दूध किंवा तुम्ही दुधाऐवजी ना पाणी टाकून सुद्धा तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता. आणि आता ना हे पीठ एवढं दिसतं आणि 10 मिनिटांनी आणखीन थोडंसं फुलतं. कारण ह्या पिठाला ना थोडंसं इन्स्टंट पीठ ना थोडंसं फुगू शकतं. आणि ते मी एक 10-15 मिनिटांना मी हे रेस्ट करायला ठेवते. आणि तुम्ही पाहू शकता हे डो ना खूप छान असं सॉफ्टली झालेलं आहे. तर चला आपल्याला ना पाकाची तयारी करायची आहे. गुलाबजामुनला ना जो काही पाक लागतो ना त्याची मला तयारी करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय मी पीठ नाही तर छान असं 10 मिनिटं रेस्ट झालं. तर आता ना पाक वगैरे बनवून घेते. त्याला जे काही पाकाला लागतं ना वेलदोडं वगैरे ठेवलेलं आहेत. अगोदरच तयारी करून ठेवायची. म्हणजे कुठलीही रेसिपी बनवताना आपल्याला अजिबात पळापळी करावी लागणार नाही. तर चला छान असा ना ह्या पीठ मुरेपर्यंत ना इन्स्टंट हा गुलाबजामुनचं पीठ मुरेपर्यंत ना मी इथे छान असा ना पाक बनवून घेते. तर अर्धा किलो पाकाला ना अर्धा किलो साखर घ्यायची. तर इथे तुम्ही पाहू शकताय 1.5 ग्लास मी इथे ना साखर घेतलेली आहे. अर्धा किलो म्हणजे मोजूनच घेतलं. अर्धा किलो साखर अशी वापरलेली आहे. आणि या ग्लासच्या साईडने मी 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे. तर खूप छान असा ना आपण जे बरोबर घेतो ना त्याचं प्रमाण वगैरे ना त्याचं छान असं ना आपलं पाक तयार होतोय. तर जास्तीचं याच्यामध्ये ना साखर ॲड करायची नाही. अर्धा किलोला अर्धा किलोच वापरायची आणि 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे आपल्या पिण्याच्या पाण्या ग्लासने. तर पूर्णपणे आता साखर विरघळू द्यायची. आणि आता चला छान आता ना आपली पूर्णपणे साखर विरघळलेली आहे. आणि आपल्याला 1 तारी 2 तारी काय असं पाक बनवायचं नाही आहे. कारण 5 मिनटामध्ये ना आपला पाक तयार होतो. फक्त आपल्या हाताला ना थोडंसं चिटकलं ना तर तो पाक खूप छान तयार होतो बरं का. या गुलाबजामुनांना जास्तीचं कडक पाक बनवायची काहीच गरज नाही. जर आपण जास्त कडक पाक बनवला ना
तर दुसऱ्या दिवशी आपल्या गुलाबजामुनावरती साखर तयार होते. म्हणून आपण ना फक्त थोडंसं हाताला चिटकलं आणि दोन्ही असे हाताला चिटकलं ना की समजून जायचं की आपला पाक तयार झालेला आहे. तर इथे मी गॅस बंद केला आणि इथे ना तुम्ही पाहू शकताय छोटे छोटे असे मी गोळे बनवून घेते या पिठाचे. तर याच्यापेक्षा तुम्ही छोटेही करू शकता किंवा मोठे पण करू शकताय. कारण मीडियममध्ये केलं ना आणखीन पाकामध्ये टाकलं ना आणखीन थोडंसं जास्त मुरतं, आणखीन फुलतंसुद्धा बरं का हे पीठ. म्हणून मी ना या साईजचे या आकाराचे ना मी छान असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत. छोटे म्हणण्यापेक्षा थोडेसे जास्त मोठे झालेले आहेत. कारण चला आता बघूया कसे होते ते जामून. तर इथे ना मी शेगडीवरती ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता हे ताटामध्ये ना जेवढे आता मी गोळे बनवून घेतलेले आहेत ना तेवढे तळून घेते आणि तळता तळता बाकीचे राहिलेले मी गोळे बनवून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय छान असा ना आपल्या हातावरती ना घासून घासून आपण हे गोळे बनवायचे. कारण त्या पिठावरती ना असं क्रॅक पडू शकतं. तरी एक एक तुम्हाला इथं दिसत असेल, अजिबात क्रॅक वगैरे नाही आहे. बघू आता तळल्यानंतर आणि पाकात मुरल्यानंतर काय होते त्याची प्रोसेस. तर इथे ना छान असं ना आपलं तेल गरम झालं. जास्तीचं एकदम कडक करायचं नाही बरं का तेल. नाहीतर आपण फास्ट गॅस ठेवलो आणि जामून तळून घेतलं तर वरून करपणार आणि आतमध्ये गुलाबजामुन कच्चे राहणार. तर आपण ना मीडियम गॅसवरती ना हे जामून तळून घेणार आहोत. तर उद्या 1 जानेवारी आहे, तर त्याच्यासाठी ही स्पेशल अशी ना गुलाबजामुन खायचं आहे ना उद्या 1 जानेवारी. म्हणून त्यासाठी ही माझी एवढी सर्व तयारी चाललेली आहे बरं का. तर इथे मी आणखीन थोडंसं तेल कडक झालं तापलं नव्हतं म्हणून मी थोडंसं अगोदर तापून घेतलं आणि नंतर ना बारीक गॅस केलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकताय आणखीन राहिलेले छोटे छोटे मी गोळे बनवून घेतले आणि आपल्याला 5-6 किंवा 4-5 असे टाकून ना तेलामध्ये ते तळून घेऊया. आणि तेल पण गरम झालेलं आहे. तर चला आता आपण एक 4-5 असे ना तळून घेऊया. आणि जामून बनवायचं इतकं टेन्शन असतं, पण बनवताना ना काहीच असं वाटत नाही बरं का. कधी वेळ जर निघून जातो ना कळत पण नाही आहे जामून बनवताना. तर इथे मी तेल छानसं तापल्यानंतर ना मी एक 5-6 गुलाबजामुन तेलामध्ये टाकले आणि आपण थोडे वर आले ना नंतर मग आपण चमच्याचे किंवा झाराच्या साहाय्याने ना परतून घेऊया. आपण त्याला जामूनला फिरवायचं नाही, सारखं थोडंसं तेलाला जर ढकललं तर आपले जामून आपोआप तळले जातात तेलामध्ये. तुम्ही पाहू शकताय छान असे ना आपल्या इथे जामून तळतायत. बाकीचेही असेच तळून घेऊया मीडियम गॅसवरती. कारण जास्त जर फास्ट गॅसवरती तळलो तर आतले जामून कच्चे राहणार एवढी मात्र खात्री. तर एकेका जामूनवरती ना थोडंसं क्रॅक पडलेला आहे. तरी पहिल्यांदाच बनवलं आहे, काही हरकत नाही आहे. थोड्या प्रमाणात तर का होऊ द्या, पण बनवता येणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ट्राय करणं हे महत्त्वाचं आहे. तर चला बाकीचेही मी आता जामून तळून घेते आणि बराच उशीर झालेला आहे. तळायला थोडंसं उशीर लागतं, पण मळून आणि किंवा पाक बनवायला काही वेळ लागणार नाही. कारण छोटे छोटे गोळे बनवायचे आणि मीडियम गॅसवरती आपण हे सर्व जामून तळत असतो. तर काही जण याला ना गुलाबजाम म्हणतात, तर काही जण गुलाबजामुन म्हणतात. तर इथे माझे सर्व ना जामून तळून झालेले आहेत. मी थोडंसं पाक थंड झाला होता म्हणून मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. आणि हे पूर्णपणे थंड झालेले आहेत बरं का आपले जामून बनवलेले. आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ना थोडंसं कोमट करायचं पाक आणि नंतर ना त्याच्यामध्ये हे सर्व आपले गुलाबजामुन ॲड करायचे आहेत. तर मी विलायची पावडर टाकायची विसरली होती. मी नंतर विलायची पावडर टाकलेली आहे. तर माझ्याकडे म्हणजे पावडरच आहे म्हणून मी विलायची पावडर वापरते. तर इथे ना मी आता सर्व जामून या पाकामध्ये सोडते आणि सकाळपर्यंत खूप छान असं मुरलं असेल. तर मला वाटत होतं की पाक भरपूर झालेला आहे. पण आणखीन कमी पडेल बरं का. ह्या एवढं भरपूर झालेले आहेत ना आपले जामून. तर पाक कमी पडतोय. बघूया सकाळपर्यंत काय होते याची प्रोसेस. कारण पूर्ण जामून ना पाकामध्ये बुडले किंवा पूर्णपणे छान असे मुरले ना, त्याला अजिबात पाक राहतच नाही आहे. तर जास्तीचं कोण पाक पण खात नाही, फक्त जामून खातात. तर म्हणून मी थोड्याच प्रमाणात ना असं ना पाक तयार केलेला आहे. तर आता बघूया. आता आपण एक 5-6 तास ना हे जामून छान असे मुरतील. तर याच्यावरती ना एक प्लेट किंवा ताट झाकून ठेवू शकतो. आणि दिसायला तरी खूप सुंदर झालेले आहेत बरं का आणि भरपूर झालेले आहेत आपले जामून. तर बघूया 5-6 तासाने आपले जामून कसे होतात ते. आणि उद्या खायचंच आहे आपल्याला 1 तारखेला.
म्हणून मी बनवलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एवढे सारे भरपूर असे आपले जामन तयार झालेले आहेत. तर चला बाकीचं जे काही काम आहे ते आपण आवरून घेऊया. आणि जे काही आपण पापड वगैरे आणलं होतं ना, त्याचे पण शौर्यला खायचं आहे पापड, ते नाचणीचे ते पण तळायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय 5-6 तासांना आपले जामन खूप छान मुरलेले आहेत आणि पूर्णपणे पाक ओढला गेलेला आहे बरं का या जामननी. थोडासा पाक कमी झालेला आहे, काही हरकत नाही आहे, की कारण पाक कोणच खात नाही, फक्त जामन खातात. आणि हे मी थोडंसं चमच्याने फिरल्यामुळं ना थोडेसे म्हणजे काय म्हणतात ते आपले जामन थोडेसे तुटलेले आहेत, म्हणजे चमचे फिरल्यानंतर ते जामुनामध्ये गेलेले आहेत. तर चला खूप छान आहे ते आपले जामुन तयार झालेले आहेत. तर उद्या खाऊया जामुन आणि उद्याच तुम्हाला मी दाखवेन. तर आता ना काल नाचणीचे पापड आणले होते ना, ते शौर्यला खायचे होते. मग इथे ना मी नाचणीचे पापड घेतले. खूप छान याची टेस्ट आहे बरं का. तर थोडंच तेल टाकलेलं आहे, कारण एक पॉकेट तळून घेते. पण तुम्हाला सांगितलं होतं की ₹50 एक पॉकेट आहे. तर खूप छान आहे बरं का ही टेस्ट, आणि आपल्या आरोग्यासाठी पण ना हे नाचणीचे पापड ना खूप फायदेशीर आहे. म्हणून मी इथे ना नाचणीचे पापड तळायला घेतलेले आहेत. एकदम स्वादिष्ट आणि खायलासुद्धा टेस्टी हे नाचणीचे पापड आहेत. तर इथे ना मी पूर्ण ना एक पॉकेट तळून घेते. आणि आता आम्ही सर्वजण ना थोडासा संध्याकाळी ना टाईमपास, आपल्याला भूक लागते ना संध्याकाळी थोडंसं काहीतरी चटर-पटर खावंसं वाटतं. तर त्यासाठी ना मी इथे छान असं ना पापड तळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त. तर इथे ना आम्ही सर्वजण ना टी-व्ही पाहत ह्या पापडाचा आस्वाद घेतोय. तर इथे बघा शौर्य, बाबा आणि अहो पण बसलेले आहेत सर्वजण. टी-व्ही पाहत आमचं हे खाणं कुठलंही असो, पापड किंवा भजे काहीतरी बनवून आम्ही सर्वजण ना मिळून मिसळून टी-व्ही पाहत खात असतो. थोडंसं तेवढं चेंज. आणि आईचा उपवास आहे म्हणून आई काही खाल्ल्या नाहीत, आई बसलेल्या आहेत. तर चला बाकीची स्वयंपाक पण झाला आणि इथे ना भांडी वगैरे पडलेले आहेत. मी काय आज स्वयंपाक वगैरे बनवलेला शूट केलं नाही आहे. डिरेक्टली ना मी पापड वगैरे खायचं एवढं शूट केलेलं आहे. तर स्वयंपाक झाला आणि एवढं झाडूही मारून घेतलं. किचन ओटाही क्लीन करून घेतला. कारण आज 1 डिसेंबर पूर्णपणे आपला किचन ओटा तरी क्लीन झाला पाहिजे. आणि तुम्हाला आजचा माझा मी गुलाबजामुन बनवलेले व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात